3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी असेल। हा बॉल लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक पाठमोरा धावतोय, बॉल त्यांच्या नक्कीच शेवटच्या क्षणार्धामध्ये चांगले क्षेत्ररक्षण हाताच्या सहाय्याने बॉलला आतमध्ये ढकलण्यामध्ये यशस्वी ठरलेत। 3 धावा धावफलकावरती घेतल्या गेल्या, 1 धाव नक्कीच वाचवली गेली। क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आपल्याला प्रशांत कुंभारकरच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण। अप्रतिम क्षेत्ररक्षण पहिल्याच बॉलवरती करत असताना स्ट्रायकर वरती फलंदाज संदीप फुटाणे आहेत। हा बॉल इथून मात्र फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, जेल सोडला गेला। योगेश जाधवने केली आहे चुकी, नक्कीच या ठिकाणी मोठ्या फलंदाजाचा जेल सोडला। येणाऱ्या काळामध्ये मागात पडेल टीम येदुटणे अ या टीमला। मोठमोठे षटकार मारण्यासाठी संदीप फुटाणेची ओळख आहे। चांगला खेळ त्याचा काटे टीमच्या माध्यमातून खेळत असताना प्रत्येक मैदानावरती आम्ही पाहतच असतो। राऊंड विकेट, नेक्स्ट बॉल। हा बॉल इथून मात्र पुन्हा एकदा संधी आहे, शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक बंटी आहेत, कोणती चुकी होणार नाहीये। पहिला धक्का बसत असताना टीम काटेला। टीम काटेच्या माध्यमातून विशाल चौधरी आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। बर्थडे बॉय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी जातोय 3ऱ्या क्रमांकावरती, पहिला जीवनदान भेटलं गेलं इथून मात्र मागच्या बॉलवरती। त्यानंतर शॉर्ट फाईन लेग मध्ये जेल उडवला संदीप फुटाणेचा, अप्रतिम जेल टिपला तो म्हणजेच बंटी भंडारीने। चांगले क्षेत्ररक्षक आहेत टीम येदुटणे अ टीमचे, गोलंदाजी देखील करतात। पुन्हा एकदा इथून मात्र स्लॉट मध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक दयालू काळन सज्ज आहेत, अजून एक धक्का लागत असताना टीम काटेला। अप्रतिम बॉलिंग टीम येदुटणे अ या टीमच्या माध्यमातून होत असताना विकी गरज जय हनुमान येदुटणे अ असा संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना। हा बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, लॉंगॉनला दयालू काळन, चुकी होणार नाहीये आणि विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील पूर्ण करत असताना विकी गरज एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। अप्रतिम इथून मात्र बॉलिंग करत असताना 3 बॉल आणि 3 विकेट घेतले टीजे। आणि 3 बॉलवरती 3 विकेट या ठिकाणी घेतले गेलेत विकी गरजच्या माध्यमातून। टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा पाहायला मिळतात। नवीन फलंदाज प्रथम पाटील गेला 5व्या क्रमांकावरती।
चांगले बॅटिंग करावे लागेल जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटे या टीमला. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलंय. हा बॉल येतोय डॉट आणि अशा पद्धतीने इथून मात्र षटक क्रमांक 1 झालाय संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 वरती 3. जय हनुमान हेदुटणे पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा बघितल्या. कौतुक करावं तेवढं कमी आहे. विकी गरजचं जन विकेट हॅट्रिक कंप्लीट केली गेली. सेकंड ओव्हर येतो. बॉलिंग मार्क वरती हर्षद भंडारी. ISPL साठी सिलेक्शन झालेलं होतं हर्षद भंडारी. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल इथून मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. क्षेत्ररक्षक होते श्रीनाथ. डीप स्क्वेअर लेग मध्ये 2च्या बरोबरीने टीमची टोटल 3 वरती थांबलेली. आता 5 धावा धावफलकावरती आहेत. सिंगल डबलच्या साहाय्याने पुढे जात असताना टीम जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटेला आपण पाहतोय. 4 ओव्हर मध्ये 45 ते 50 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. फायटिंग टोटल या ठिकाणी उभी करायची असेल तर क्षेत्ररक्षक होते मात्र त्यांच्या डोक्यावरून दुसऱ्या टप्प्यावरती बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. येतोय फलंदाज करणच्या बॅट मधून चौकार. थँक्यू. 6व्या क्रमांकावरती या ठिकाणी फलंदाज जात मैदानाच्या आतमध्ये साहिल जो स्ट्रायकर वरती पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग हर्षद भंडारी इम्प्रेस करतो या मॅच मध्ये. महत्वपूर्ण लढत आहे. पुन्हा एकदा इथून मात्र ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न होता. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरतो डॉट बॉल. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे आणि त्या वेगाचा इथून मात्र फायदा होत असताना जय हनुमान हेदुटणे या टीमला.
हा बॉल इथून मात्र अप्रतिम बॉल, यॉर्क लाईनचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती अविनाश कालन, बॉलिंग मार्क वरती. चला स्पीडअप करायचं. अविनाश कालन तिसऱ्या षटकामध्ये फुलटॉस बॉल, फायदा घेऊ शकले नाहीत. गॅप भरपूर मोठी आहे. दयालू कालन येत आहेत वेगाने, चांगलं क्षेत्ररक्षण आज इम्प्रेस करतोय दयालू कालन. फिल्डिंग बघितली गेली तर अप्रतिम या मैदानावरती दाखवत असताना 2च्या बरोबरीने टीमची टोटल पुढे सरकली 11 या धावसंख्येवरती. दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये सुरू असलेली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड केले जाते. अविनाश काळांच्या माध्यमातून येतो डॉट. पूर्णपणे इथून मात्र एका हाती किल्ला लढवत असताना जय हनुमान हे तुटणे असंघ आपण पाहतो. सेकंड मॅच मध्ये रिव्हर्स स्वीप आणि अतिशय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. थर्ड मॅनच्या गॅप मधून बॉलला काढलाय सीमारेषा पार, चौकार. मात्र फिरकी आक्रमण पडल्यानंतर आतमध्ये येतो बॉल. पंचांच्या माध्यमातून लेग बाईचा इशारा देण्यात येतो. टीमची टोटल 15 या धावसंख्येवरती थांबली आहे. 16 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथून मात्र दयालू काळन येत असताना बॉलला फील्ड करतील तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल घेतली गेली. 17 धावा धावफलकावरती आहेत. चौकार षटकार येणं फार गरजेचं या मॅच मध्ये. बांधून ठेवण्याचं काम या ठिकाणी करण्यात येतोय. जयदुर्गा काटे या टीमला अजून एक इथून येईल डॉट. संपन्न झाले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फक्त आणि फक्त धावफलकावरती 17 धावा. जयेंद्र संते अप्रतिम डीजे मास्टर आहेत. चांगलं संगीत या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून होत असताना जयेंद्रजी संते तुमचं देखील विशेष आभार. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल, अवांतर धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावरती 18. 18 धावा धावफलकावरती. हा बॉल बॅटची कडा, पंचांचा इशारा येतोय फलंदाज बाद.
नाही. करणने धावा बनवल्या 9 आणि तदनंतर इथून मात्र धक्के लागत असताना बॅक टू बॅक धक्के लागतायत जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे या टीमला. नवीन फलंदाज आला सुमित पाटील 8व्या क्रमांकावरती. जिम्मेदारी घ्यावी लागेल, जबाबदारी इथून मात्र घ्यावी लागेल जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे या टीमच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा प्रथम फटका आहे पॉइंटला, क्षेत्ररक्षक नाही आहेत, बॉल जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय संघर्षमय चौकार. सरकली 22 धावा धावफलकावरती आहेत. अशाच पद्धतीने फटकेबाजी होणं फार गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेला. पुन्हा एकदा अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक होते मात्र अंतिम मोमेंटला चेंडूला स्टॉप केला. रोहित मात्रे होते. चांगली फिल्डिंग. जरूर आपल्याला वाटलं की हा बॉल सरळ मिड विकेट सीमारेषा पलीकडे जाईल, मात्र शेवटच्या मोमेंटला हाताच्या सहाय्याने बॉलला आतमध्ये ढकललं रोहित मात्रेने. पंच किती धावा असतील? 2 धावा, 1 शॉट असेल. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 24. इथून मात्र अप्रतिम क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग लेगच्या डोक्यावरून फेकून दिलाय. 6 धावसंख्येसाठी षटकार. मात्र होत असताना नचिकेत भंडारी गोलंदाजी मार्क वरती 4थ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकामधील. कमबॅक करावे लागेल नचिकेत भंडारीला. हा बॉल इथून मात्र जेल आणि अतिशय सुंदर जेल टिपला गेलाय. शॉट थर्ड मॅन मध्ये बंटी भंडारीच्या माध्यमातून फलंदाज बाद. क्रमांकावरती येतो बॅटिंग करण्यासाठी. ती चौकार षटकार येत होते. तदनंतर कमबॅक केला नचिकेत भंडारीला विकेट मिळाली आहे मागच्या बॉलवरती. पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा बॉल. हर्षद भंडारी पाठवर धावतोय. अतिशय सुंदर जेल टिपलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागत असताना जय
त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. तर आपल्याच ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत खोनी अंतारली पाकड्याचा पाडा. या ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच आपल्याला पाहायला मिळतात ज्योती विश्वास जाधव आणि मान्य श्री विश्वास मारुती जाधव यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफ्या लाभल्या गेल्यात, त्यांचं विशेष आभार. तदनंतर तसेच सामनावीर साठी ट्रॉफ्याज लाभल्या गेल्यात. आदरणीय श्री लालचंद पंडित दातीलकर माजी सरपंच अंतारली यांच्या माध्यमातून सामनावीर साठी ट्रॉफ्याज लाभल्या गेल्यात, त्यांचा देखील विशेष आभार व्यक्त करतोय. आर्थिक चंद्रकांत पाटील यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते आपण टास्क करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन तेजस दादा येथे उपस्थित आहेत, टीम मानेरेचे कॅप्टन आणि त्यांना फाईट करणारे तो म्हणजेच शिलगाव हा संघ. तर मानेरे टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. चला स्पीडअप करायचं विनंती असेल पंचांना. योगेश जाधव आणि रोहित मात्रे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. जय हनुमान एदुटणे या टीमचे ओपनिंग प्लेयर्स दाखल झालेत. बनवायचे आहेत जिंकण्यासाठी 31. पिवनचं पहिलं षटक असेल, बॉलिंग मार्क वरती येतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये संदीप फुटाणे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेच्या माध्यमातून पहिलं षटक फेकण्यासाठी. लक्ष छोटस आहे मात्र क्रिकेटमध्ये छोटं मोठं काही नसतं. जो चांगला खेळ करेल तो नक्कीच या ठिकाणी मॅच देखील जिंकेल. चांगली बॉलिंग केली तर जय दुर्गा माता क्रिकेट संघ मॅच जिंकेल. चांगली फलंदाजी केली तर जय हनुमान एदुटणे संघ हा सामना जिंकेल. पहिल्याच बॉलवरती लॉंगॉनला इथून मात्र क्षेत्ररक्षक 2 चेंडूचा पाठलाग करत होते मात्र बॉल गेलाय पहिल्याच बॉलवरती सीमारेषा पार चौकार. जात असताना मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील गोलंदाजावरती आक्षेप घेतले जात आहे. असोसिएशनचा निर्णय ठीक आहे. इथून मात्र पुन्हा एकदा हा बॉल दुसऱ्या टप्प्यावरती जातोय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. बॅक टू बॅक दुसरा 4. फलकावरती 8 धावा. हा बॉल यॉर्क लाईनचा बॉल फक्त लेग ग्लान्स केलं गेलं. अलोंदी कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा प्रयत्न होईल आणि 2 धावा या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. चांगली फलंदाजी पहिल्याच षटकामध्ये सुरू आहे. एदुटणे या टीमची धावसंख्या धाव फलकावरती दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती रोहित मात्रेने. या मॅच मध्ये तशी सुरुवात करत असताना क्षेत्ररक्षक आहेत कव्हर मध्ये येथील बॉल पर्यंत तोपर्यंत मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने धावा धाव फलकावरती 11. गोलंदाजी मार्क वरती संदीप फुटाणे. षटक क्रमांक 1 आपण पाहतोय सुरू आहे. 11 धावा धाव फलकावरती लागले गेल्यात. वीस धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी इथून एदुटणे या टीमला.
हा बॉल हवेत आहे. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज बाद होतोय. योगेश जाधव मैदानाच्या बाहेर. क्षेत्ररक्षक आहेत अप्रतिम जेल. त्या ठिकाणी टिपण्यात आलाय. करणने आज जेल टिपलाय. फलंदाज बाद. मधून चांगलं षटक आपण बघितलं पॉवर सर्कलचं. उर्त विकेटने नेक्स्ट बॉल. हा बॉल पुन्हा एकदा अलोंदी कार्पेट खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉन मध्ये. मिळेल फक्त या ठिकाणी सिंगल डबलने स्कोर पर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी करत असताना जय हनुमान हेदुटणे असंघ आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त 31 धावांचं लक्ष होतं. आतापर्यंत धावा धावफलकावरती आहेत 12 धावा. सागर भंडारी प्रथमच स्ट्रायकरवरती असतील. न्यू बॅट्समन इनटू द ग्राउंड. फटका खूप सुंदर आहे गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. दमदार फटका आपण बघितला. सिंगल घेतली गेली. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकले 13 या आकड्यावरती. फोर्थ विकेटने फुल टॉस बॉल आणि नक्कीच फायदा घेतला गेला. लॉंग लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. येतोय रोहित मात्रेच्या बॅट मधून दमदार चौकार. धावसंख्या पुढे सरकली 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे. रोहित मात्रे इम्प्रेस करतोय. हा बॉल बॅटची कडा आणि फलंदाज या ठिकाणी रोहित मात्रे होतोय बाद. मोठा धक्का लागत असताना जय हनुमान हेदुटणे या टीमला. गेल्या मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती दयालू काळन. दयालू काळन गेलेत मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज आक्रमक स्वरूपाचा फलंदाज आहे दयालू.
करण पाटील ओव्हर द विकेटने हा बॉल इथून मात्र स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक येतोय. इथून मात्र फलंदाज बाद आहे. हिट विकेट झाले. दयालू काळांची केली संपुष्टात. होता हिट विकेट झाले. दयालू काळन मैदानाच्या बाहेर आलेत. तर आदरणीय सचिन दादा गायकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. गोळिवली गावातील कार्यसम्राट व्यक्तिमत्व आदरणीय सचिन दादा गायकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम आहे साहेब. या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अंतरली चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तर आदरणीय मान्य श्री सचिन दादा गायकर भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा सचिव यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी सचिन दादा गायकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा सचिव आहेत. या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्यासोबत अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तसेच आदरणीय किरणजी लाटे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. दमदार व्यक्तिमत्व आदरणीय सचिन दादा गायकर यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मोस्ट वेलकम. वळूया मॅचच्या दिशेनं. तिसऱ्या क्रमांकावरती तिसऱ्या षटकामध्ये येत असताना प्रथम पाटील येतोय. दोन षटकांमध्ये 19 धावा बघितल्या आपण धावफलकावरती. हा बॉल इथून मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत सर्कल मध्ये. शॉर्ट गलीमध्ये होते तोपर्यंत अवधी होता सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 20 धावा पाहायला मिळतात. अजून इथून मात्र जिंकण्याची आवश्यकता आहे. 11 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. स्ट्रायकरवरती नचिकेत भंडारी. फटका पुन्हा एकदा इथून मात्र आपण पाहतोय बरोबर संपर्क जुळून आला नाहीये. मिळेल फक्त सिंगल डबलने देखील सामना जिंकू शकतो टीम जय हनुमान हेदुटणे असंघ. 10 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. समीकरण सोपं आहे जय हनुमान हेदुटणे या संघासाठी. इथून मात्र कमबॅक करावं लागेल जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेला. पुन्हा एकदा इथून मात्र बॅटच्या रेंज मध्ये क्षेत्ररक्षक आहे ते फक्त पाहतच राहतील. बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. सागर भंडारीच्या बॅट मधून येतोय हा तडाखा. बिग हिट षटकार. सागर भंडारीने पूर्णपणे इथून मात्र
आपल्या बाजूने सामना झुकवलाय. फक्त आणि फक्त 4 धावसंख्येची गरज आहे. इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत मिडॉन मध्ये डायरेक्ट हिट नक्कीच झाला असतं तर या ठिकाणी फलंदाज बाद होऊ शकले असते. मिळाले फक्त सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकली. धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 28. अजूनही 3 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मान्यवरांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय श्री सचिन दादा गायकर यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. कार्यसम्राट व्यक्तिमत्व आहेत. भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा सचिव तसेच आदरणीय किरणजी लाटे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. अनुजजी गायकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. हे देखील सामन्याचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा इथून मात्र डॉट बॉल येतोय आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक षटक क्रमांक 3 संपन्न झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 29. फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. सन्माननीय मान्य श्री सचिनदादा गायकर तसेच आदरणीय किरणदादा लाटे या मॅचचा मुख्य व्यासपीठावरून आनंद घेत असताना सचिनदादा गायकर भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा सचिव आहेत. चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं. त्यांचं विशेष आभार व्यक्त करतोय आणि फटका खूप सुंदर आहे. मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे. जय हनुमान हे दुटणे या टीमने.